नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात i23 एज्युकेशन यूट्यूब चॅनल। आता हा क्वेश्चन नंबर 39 आहे। हा वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन सुरू झाला आहे। क्वेश्चन वाचतो मी, बघा हा प्रॉब्लेम दिलेला। एक बस तासी 60 किलोमीटर वेगाने धावते। त्या बसला 600 किलोमीटर अंतर पार करण्यास किती वेळ लागेल? अगोदर समजून घ्या। इथे काय काय दिलेलं आहे, तिचा वेग दिलेला आहे, तासी वेग। त्यानंतर किती अंतर पार करायचं ते दिलेले आहे आणि वेळ काढायचा आहे, बरोबर आहे। इथे वेग दिलेला आहे, वेग म्हणजे स्पीड दिलेली, अंतर दिलेलं आहे किती काटायचे ते किंवा काढलेलं आहे ते, आणि वेळ काढायचा। म्हणजे हा कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम झाला? हा झाला डिस्टन्स म्हणजे अंतर, अंतर। त्याच्यानंतर वेग आणि वेळ, या प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे। हे अंतर जे आहे ह्याला आपण डी मानू, हा वेग जो आहे म्हणजे स्पीड ह्याला फी मानू, आणि हा वेळ जो आहे ह्याला टी मानू। असे ज्यावेळेस प्रॉब्लेम असतात त्यावेळेस सोडवण्यासाठी एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, अंतर लिहायचं अगोदर। हे अंतर बरोबर आहे हा वेळ लिहायचा आणि त्याला गुणायचं वेगाने म्हणजे स्पीडने गुणायचं। हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तिन्हीपैकी एक गोष्ट विचारली असेल, बाकीचे दिलेले असतील। त्या अंतरला आपण काय म्हटलेलं आहे? डी गृहीत धरा इंग्लिशमध्ये। वेळ जो आहे त्याला आपण टी दर्शवू, म्हणजे टी न दाखवू। आपल्या मनावर आहे, तुमच्या मनावर, तुम्ही कशाने दाखवू शकता। फक्त मराठी मधला हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल। गुणिले वेग जो आहे म्हणजे स्पीड जी आहे ही तुम्ही एस दाखवू शकता किंवा याला मी फी बी दाखवू शकतो, आपल्या मनावर आहे। म्हणजे डी इज इक्वल टू टी इंटू फी, अंतर बरोबर आहे वेळ गुणिले वेग। हाच फॉर्म्युला इथे वापरायचा आणि त्याच्यानुसार हा प्रॉब्लेम सोडायचा। सोपा आहे एकदम। आता मी अगोदर इथे लिहिणार अंतर, हे डी काय काय दिलेलं याच्यामध्ये, किती अंतर पार करायचं याला? 600 किलोमीटर, ओके। त्याच्यानंतर वेग दिलेला आहे, वेग बरोबर आहे, म्हणजे स्पीड दिलेली त्याची, त्याला आपण फी म्हटलेले किती? 60 किलोमीटर, हे 60 किलोमीटर पर आवर, प्रत्येक तासाला 60 किलोमीटर या वेगाने धावतो। आणि टी काढायचा म्हणजे वेळ काढायचा आहे। मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या किमती ठेवायच्या आणि याच्यावरून तुम्हाला हा प्रॉब्लेम सुटेल। तर हे डी 600 आहे, बघा बरोबर। टी तर काढायचं आहे आपल्याला, आणि स्पीड जो आहे हा दिलेला आहे, ह्याचा किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास किंवा प्रति घंटा। म्हणून टी बरोबर, आता इथं लिहितोय टी इज इक्वल टू 600 जशाला तसा, आणि हा 60 इथं मल्टिप्लाय आहे टीला, हा 60 जर इकडे गेला गुणा तर काय होईल? इथं गुणलेला आहे, इकडे येईल भागिले, म्हणजे हा इथं भागाकाराच्या रूपामध्ये जाईल, म्हणजे इथे येईल 60 बरोबर आहे। 0 0 कट करा आणि 6 ने भाग द्यायचा 60 ला, हे इथं 6 1 6 आणि हा 0 दशाला तसा, म्हणजे टी जो आहे हा किती आला? 10। म्हणजे टाइम जे आहे हा 10 आवर, कारण इथं काय दिलेलं आहे? 60 किलोमीटर पर आवर, इथं आवर, म्हणून येणारा टाइम जो आहे तो सुद्धा कशात येईल? तासामध्ये। म्हणजे त्याच बसला 600 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 10 तास एवढा वेळ लागला, ओके। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर पुढचा प्रॉब्लेम याच्यामधलाच 39 मधला, या 39 मधला तो दुसरा पाहायचा, बरोबर। बघा दुसरा प्रॉब्लेम काय आहे। आता एक मोटरसायकल स्वार पुण्याला जाण्यासाठी तासी 50 किलोमीटर वेगाने निघालाय। ते अंतर 400 किलोमीटर असल्यास त्याला पोहोचण्यास किती तास लागतील? एकदम सोपा, जशाला तसा, थोडासा बदल, जास्त नाही। 3 गोष्टी बघायच्या पुन्हा इथं, हे अंतर बरोबर आहे, वेळ आणि हे वेग म्हणजे स्पीड, त्याला आपण काय केलं? डी दाखवलेलं आहे, त्याला टी आणि हे फी। डिस्टन्स बरोबर टाइम इंटू ही स्पीड, हे कोणत्या बाराकडे दाखवू शकतो, याचा काही विषय नाही, फक्त हे लक्षात ठेवा तुम्ही। तर आता इथे डी माहिती तुम्हाला किती आहे? 400, सोपं आहे, इज इक्वल टू तासी वेग किती दिलाय म्हणजे स्पीड
50 किलोमीटर आणि काढायचे किती तासात पोहोचतो म्हणजे टाइम काढायचा टी इंटू हे 50 बरोबर. पुन्हा टी बरोबर आहे 400 जशाला तसा बरोबर आणि हा 50 इथं डिवाइड होईल. सोपं आहे. 0 कट करा 0 आणि 5 ने 40 ला भागायचा. 5चा पडा मोजा 5 8 40 बरोबर म्हणजे टी इज इक्वल टू हे 8 आवर्स. तर त्याच मोटरसायकल स्वराला 400 किलोमीटर अंतर कापण्यास किंवा पोहोचण्यास किती तास लागतील? 8 तास लागतील. सो थँक्स फॉर वॉचिंग.